कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी नुकसान झालेले आहे. तर महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अमेरिकेकडनं नागरिकत्व शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. तर राजा शिवाजी लवकरच OTTवर येणार आहे. याशिवाय रिषभ पंत दिल्लीच्या ताफ्यात परतलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 24 जून वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी मान्सून संदर्भातली. मान्सूनची आगेकूच सुरू असून राज्यात पावसाचा जोर वाढतोय. अशातच महाराष्ट्रात पुढल्या 2 ते 3 दिवसात पावसाचा अलर्टही जारी करण्यात आलेला आहे. येत्या 48 तासात राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागानं ज्या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय त्यात धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना, संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक, घाटमाथा, नंदुरबार, धुळे, नांदेड, हिंगोली आणि परभणी वगळलं तर राज्यातील सर्व जिल्ह्यांना बुधवारी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः कोकण, गोवा भागात आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात एसटी कर्मचाऱ्यांसाठी. एसटी महामंडळाच्या 86,000 कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण राज्य सरकारनं महागाई भत्ता, घर भाडं भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीत वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत या संदर्भात घोषणा केली. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता 53% 58%, घर भाडे भत्ता 8, 16 आणि 24% अनुक्रमे 10, 20 आणि 30% तर वार्षिक वेतन वाढीचा दर हा 2% 3% वाढवण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे महागाई भत्ता, घर भाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढ यांच्या संबंधित थकबाकीसह वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही परिवहन मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. पॉडकास्टची तिसरी बातमी शेअर मार्केट संदर्भातली. शेअर बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचं तब्बल 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. मंगळवारी सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी घसरून 76,200 वर बंद झाला. तर निफ्टी सुद्धा 279 अंकांनी कोसळलं. या घसरणीमागचं कारण जागतिक बाजारातलं नकारात्मक वातावरण, रुपयाची घसरण आणि IT क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी 635 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींचे शेअर्स विकत घेतल्यानं त्याचा फटका सुद्धा मंगळवारी भारतीय बाजारपेठेला बसला. एका दिवसातील ही घसरण अनेकांसाठी चिंतेची बाब ठरतीये. आता गुंतवणूकदारांचं लक्ष हे जागतिक घडामोडी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेकडे लागलेलं आहे.
पॉडकास्टची चौथी बातमी महिला अत्याचारासंदर्भातली. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची कबुली राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार कोल्हापूर परिक्षेत्रात 2024 ते 25 मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या 2,362 घटना होत्या, तर विनयभंगाच्या 4,485 घटना घडल्या आहेत. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात 2022 ते 25 या 4 वर्षांच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या 641 घटना घडलेल्या आहेत. ही आकडेवारी देताना महाराष्ट्र हा महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पॉडकास्टची पाचवी बातमी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी. ट्रम्प प्रशासनानं अमेरिकी नागरिकत्वासाठीच्या अर्ज शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात प्रस्ताव सादर केलेला आहे. याशिवाय कमी उत्पन्न असलेल्या अर्जदारांसाठीची शुल्क माफी आणि सवलती पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय वंशाच्या ग्रीन कार्ड धारकांना बसण्याची शक्यता आहे. नव्या प्रस्तावानुसार फॉर्म N-400 साठी ऑफलाईन शुल्क हे $760 वरनं $1,330 पर्यंत आणि ऑनलाईन अर्जाचं शुल्क हे $710 वरनं $1,280 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं प्रस्तावित केलेला नवीन नियम अद्याप लागू करण्यात आलेला नाहीये. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा विश्वातनं. लखनौ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार ऋषभ पंत अखेर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात परतलाय. IPLच्या इतिहासात 27 कोटी घेणारा सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ याला DC मध्ये परत येण्यासाठी 12 कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय. दिल्लीनं 15 कोटींमध्ये त्याला LSG कडनं आपल्याकडे घेतलंय. त्यासाठी त्यानं कुलदीप यादवला 13.5 कोटीत लखनौकडे दिलं. IPLच्या अलीकडच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या अदलबदलांपैकी ही एक मोठी डील ठरतीये. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं. अभिनेता रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता हा सिनेमा OTTवर रिलीज होण्यासाठी सज्ज झालेला आहे. लवकरच राजा शिवाजी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 26 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय असं बोललं जात आहे. परंतु अद्याप नेटफ्लिक्सकडनं याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीये. त्यामुळे हा सिनेमा OTTवर कधी येतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडी.